माजी मंत्री आणि माजी आमदार आणि शिवसेनेचे विद्यमान नेते असलेले विजय शिवतारे यांनी बारामती या लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि ती निवडणूक लढणार असा पवित्राच घेतलेला आहे। आज विजय शिवतारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट सुद्धा घेतली। त्या भेटीमध्ये त्यांनी सांगितलं की येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये मी माझा निर्णय जो आहे तो घेणार आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण सर आहेत। सूरज चव्हाण जी, खरं तर विजय शिवतारे यांनी आक्रमक भूमिका जी आहे ती तुमच्या विरोधात, तुमच्या पक्षाच्या विरोधात आणि अजित पवारांच्या विरोधात घेतलेली पाहायला मिळते। सातत्याने विजय शिवतारे बारामतीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आणि मी निवडणूक लढवणार अशी एक भूमिका घेतात आहेत। आज मुख्यमंत्र्यांची भेट झाली, मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी देखील त्यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलं की येत्या 4 ते 5 दिवसात मी माझा निर्णय घेईन म्हणून। विजय शिवतारे हे मागच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर घेऊन फिरत होते, आताही त्यांना डॉक्टरांची गरज आहे। कदाचित त्यांची किडनी फेल झाली म्हणून आम्ही ऐकलं होतं, मानस उपचार तज्ज्ञाकडे त्यांना जाण्याची गरज आहे। ते फक्त माध्यमामध्ये आव्हान देऊ शकतात, जनतेमध्ये नाही। ते मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, मित्रपक्षातले सहकारी म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। त्यांना जर निवडणूक लढायची असेल तर लोकशाहीमध्ये कोणीही निवडणूक लढू शकतो, परंतु त्यांना जर वाटत असेल की ते स्वतः आव्हान निर्माण करू शकतात तर तो त्यांचा गैरसमज आहे। पुरंदरच्या जनतेनं त्यांना कधीच नाकारलेले आणि यापुढे सुद्धा बारामती लोकसभा सोडा, पुरंदरची जनताच त्यांना नाकारेल, कारण हे 5 वर्षातून एकदा जागृत व्हायचं आणि अशा पद्धतीचं विधान करायचं जनतेला चालत नाही। जनतेला माणूस हा कामाचा लागतो, अजितदादा हा कामाचा माणूस आहे, त्यांना माहिती आहे। त्याच्यामुळं तिथली जनता हे अजितदादाच्या पाठीशी आहे असे विधान करून फक्त माध्यमात प्रसिद्धी मिळते, मत मिळत नाही। परंतु तुम्ही सांगता मत मिळत नाही, परंतु विजय शिवतारे दुसरीकडे अजित पवारांवरती थेट रोकटोक टीका करताना पाहायला मिळतात। एकीकडे मुख्यमंत्री त्यांची समजूत घालतात, तुमचेच महायुतीचे ते एक पदाधिकारी आहेत, नेते आहेत। एकीकडे मुख्यमंत्री समजूत घालतात तर दुसरीकडे ते थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती टीका करतात की ते म्हणतात की अजित पवार अजून देखील गुरमीमध्ये आहेत, ते निवडणूक हरतील म्हणून। विजय शिवतारे यांना आमचं खुलं आव्हान आहे की त्यांनी निवडणूक लढून दाखवावी। उगाच काहीतरी पदरी पाडायचं म्हणून अशा पद्धतीचं माध्यमात आव्हान उभं करायचं आणि आपल्या पदरात काही पडतंय का पाहायचं, हा त्यांचा हेतू, हा त्यांचा डाव दिसतोय। परंतु अजितदादाला आव्हान देणे इतके विजय शिवतारे हे मोठे नेते नाहीत। अजितदादाची गुरमी म्हणताय, दादाची एक रांगडा स्वभाव, बोली भाषा आहे, त्याला हे गुरमी म्हणत असतील, वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत असतील। असे मित्रपक्षात राहून सोबत राहण्यापेक्षा शत्रू म्हणून राहिले तर आम्हालाही लढायला मजा येईल। विजय शिवतारे हे जे आव्हान देत आहेत ते फक्त माध्यमात आव्हान आहे, त्यांच्या पाठीमागे जनता नाही, हे आम्हालाही तिथं माहीत आहे। त्यांनी जरी आव्हान दिलं तरी त्यांना पुरून उरो हा विश्वास आम्हाला आहे। खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जी आहे ती आता हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते। पवार विरुद्ध पवार असा संघर्ष येऊन संपूर्ण बारामतीमध्ये टेकलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरीकडे आता अजित पवारांचेच मोठे बंधू श्रीनिवास पवार आता स्वतः अजित पवारांवरती टीका करायला निघालेले आहेत। काल काटेवाडीच्या एका ग्रामसभेमध्ये त्यांनी बोलताना सांगितलं की अजित पवार हे वृद्धांचा अपमान करतात आहेत आणि त्यांच्यासारखा नालायक मनुष्य पाहिलेला नाही, असं त्यांचं एक वक्तव्य आहे। थेट मोठ्या भावाकडनं छोट्या भावाचं संपूर्ण भावावरती टीका केली जाते। श्रीनिवास पवार हे राजकारणात नौके आहेत, ते कालच मला वाटतं पहिल्या सुरू कुठेतरी बोलताना मी पाहिलेले। त्यांना किती राजकीय संघटनेतला अनुभव आहे किंवा कोण राजकीय नेता काय बोलला माहिती आहे मला माहिती नाही। श्रीनिवास पवारांच्या माहितीसाठी सांगतो, पवार साहेबांनी स्वतः सांगितलं होतं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या बैठकीमध्ये, माझं वय 83 झाले, राजकारणामध्ये कुठंतरी थांबायला हवं म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेतोय, हे विधान पवार साहेबाचं होतं। त्यानंतर दादानी सांगितलं होतं की आम्ही राजकीय जबाबदाऱ्या स्वीकारला सक्षम आहोत, तुम्ही थांबलं तरी चालेल, हे काळजीपोटी दादानी केलेलं विधान होतं। आणि श्रीनिवास बापू मला वाटतं त्यांनी जे बोललेत खूप काही सिरियस घेण्यासारखं नाही, कारण त्यांनी जे बोललेत ते मुलाच्या राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत झाल्यात आणि त्या जागृत झाल्याच्या नंतर पवार साहेबाला खुश करण्यासाठी केलेले हे विधान आहे, त्या विधानाला आम्ही जास्त सिरियसली घेत नाही। श्रीनिवास बापू एकदम नौखे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर जास्त काही बोलायला मला वाटत नाही। राजकीय चढाओढ म्हणायची का पवार घराण्यामधलीच ही राजकीय चढाओढ आहे का आपला पुढचा जनरेशन, पुढची पिढी राजकारणात आणण्याच्या संदर्भात?
नाही, राजकीय चढाओढ म्हणा किंवा महत्त्वाकांक्षा म्हणू शकतो आपण त्याला, की मुलगा राजकारणात सेटल झाला पाहिजे या उद्देशानं कदाचित त्यांनी विधान केलेलं आहे. परंतु बारामतीकरांना माहीत आहे, महाराष्ट्राला माहीत आहे, अजितदादांनी महाराष्ट्रासाठी योगदान, बारामती किंवा पुणे जिल्ह्यासाठीचं योगदान हे सगळं माहिती आहे. लोक नेहमी विकासाच्या पाठीमागे राहतात. अचानक कोणीतरी येतो, साखर कारखान्यातून बाहेर पडतो आणि दादावरती टीका करतो म्हणून नेता होत नाही. तिथल्या स्थानिकाचे प्रश्न सोडवणारा कोण हे लोकांना माहिती. परंतु दादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतो का? ज्या पद्धतीने युगंधर पवार हे पुतणे आहेत का अजित पवारांचे, ते विरोधात बोलले. त्याच्यानंतर युगंधरचे वडील अर्थात अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार ते देखील विरोधात बोलले. त्यानंतर श्रीनिवास पवारांच्या पत्नी शर्मिला पवार ह्या देखील विरोधात बोललेल्या आहेत. कुठेतरी संकट काळामध्ये अजित पवार मोठ्या भावाच्या घरी जायचे, त्यांचे सल्ले घ्यायचे आणि तेच मोठे बंधू श्रीनिवास पवार आता अजित पवारांच्या विरोधात एकदम टोकाचं पाऊल घेताना. अजितदादाच्या पाठीमागं महाराष्ट्रातलं नाही तर देशभरातलं राष्ट्रवादीचं कुटुंब आहे. कोण पाठिंबा देतंय, कोण विरोधात बोलतंय यापेक्षा राष्ट्रवादीचं कुटुंब कोणाच्या सोबत आहे. कारण एका परिवारातलं मत नाही पडलं म्हणून राष्ट्रवादीचं कुटुंब संपत नाही. अजितदादासाठी राष्ट्रवादी परिवार हेच कुटुंब आहे आणि आज ते कुटुंब दादाच्या पाठीशी खंबीरपणे आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण. काल अजित पवार यांचे मोठे बंधू असलेले श्रीनिवास पवार यांनी थेट अजित पवारांवरतीच हल्लाबोल चढवलेला आहे की शरद पवारांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न अजित पवार करतात आहेत आणि हे चुकीचं आहे असं मत श्रीनिवास पवारांनी व्यक्त केलेलं होतं. त्यावरती सूरज चव्हाण जे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत त्यांनी सांगितलं की पवार घराण्यामध्येच कुठेतरी राजकीय संघर्षाची चढाओढ जी आहे ती पाहायला मिळते आणि आपल्या मुलाच्या राजकीय करिअर करता ही वक्तव्य जी आहेत ती श्रीनिवास पवारांकडनं समोर येतात आहे. असा थेट हल्लाबोल जो आहे तो सूरज चव्हाण यांनी श्रीनिवास पवारांवरती केलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथचा अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.